नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पेसा क्षेत्रातील जवळ-जवळ 17 संवर्गाकरताची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यात काय केलं आहे, की आपल्या राज्य शासनाने काय केलं आहे, की त्या भरतीवर काही भरतीमध्ये त्यांना विद्यार्थ्यांचे ग्राउंड वगैरे झालेले आहेत, नियुक्त्या दिलेल्या नाही आहेत. काही ठिकाणी जिल्हा परिषदचे काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा जिल्हा परिषदचे त्यांनी पेपरच घेतलेले नाही आहेत. तर याच्या संदर्भात काय केलं आहे, की आमदार आहेत त्यांनी काय केलं, की मुख्यमंत्री साहेबांना काय केलं, की पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. तर याच्यामध्ये शासनाने ही जी भरती प्रक्रिया थांबवलेली आहे बघा इथे बघू शकता, की शासनाने ही भरती प्रक्रिया थांबवलेली आहे. याच्यामुळे काय होतंय, की जो आदिवासी युवक आहे, तो काय केलं, की वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर आहे. म्हणजे जर त्यांना ही चान्स नाही भेटले, तर ते उमेदवार डिबार होतील आणि एज बार होऊन काय करतील, ते परत कधीच परीक्षा नाही देऊ शकत. याच्यासाठी काय केलं, की जे मेळघाटचे आमदार आहेत राजकुमार पटेल यांनी एका निवेदनाद्वारे माहिती दिलेली आहे. आता जर बघाल तर टोटल 17 संवर्गाची मी जसं बोललो होतो, 17 संवर्गातील पेसा पदभरती रखडली आहे. त्याच्यामुळे जे उमेदवार आहेत त्यांचं काय होतं, की आदिवासी उमेदवार आहेत त्यांच्यावरती काय होणार, की बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. बरोबर आहे. कारण की काय आहे, की विद्यार्थी जे आहेत, आता यामुळे काय होतं, की विद्यार्थी शेवटी ज्यांचं वय होत आलेलं आहे, तर ते विद्यार्थी परत कधीच परीक्षा देऊ शकणार नाही. कारण वय बाद होतील आणि त्याच्यानंतर ते फॉर्म नाही भरू शकत. तर त्याच्यामुळे काय करते काहीतरी सोल्युशन काढावं याची मागणी काय केली, की आमदार पटेल यांनी मुख्यमंत्री यांना दिलेली आहे. यावेळेस काय केलं, की बच्चू कडू देखील यावेळेस उपस्थित होते. आता याच्यामध्ये त्यांनी एक हे केलेलं आहे, की न्यायालयाने आक्षेप कुठे घेतलेला आहे लक्षात घ्या. न्यायालयाने आक्षेप घेतलेलाच नाहीये. न्यायालय असं कुठेच म्हणलेलं नाही, की तुम्ही पदभरती करू नका वगैरे. तर आदिवासी विभागातील पेसा कायद्यांतर्गत पदभरती करू नये असे न्यायालयाने कुठेही म्हणले नाही. न्यायालयाने दिलेले आदेश राज्य शासनाने वाचताच सरसकट पदभरती थांबवलेली आहे. त्यामुळे रिक्त पदाचा आकडा वाढत चालला आहे. न्यायालय जो आदेश जे आहे तो आम्हाला मान्य आहे, पण अर्थ चुकीचा काढू नका असा काय केलं, की आमदार जे राजकुमार पटेल आहे यांनीही काय केलं, की माहिती दिली आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पदाभरती आहेत. जसे आरोग्य विभाग आहे, शिक्षक भरती आहे, महसूल विभागामध्ये तलाठी भरती आहेत, जिल्हा परिषद भरती आहे. या सगळ्या भरती काय केली, की प्रक्रिया याच्यामुळे थांबलेल्या आहेत. तर लवकरात लवकर काय करा, की पदभरती सुरू करावी ही अशी मागणी आहे विद्यार्थ्यांची आणि माझ्यातर्फेही. त्यामुळे काय करा, की लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढावी अशी अपेक्षा आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.